नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जीवनात कायम आनंद हवा असेल तर स्वामी समर्थांनी सांगितलेले हे 7 नियम नक्की पाळा. आज प्रत्येकाच्या आयुष्यात ताण आहे, चिंता आहे, पण आनंद हरवत चाललेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आनंद बाहेर नाही, तो तुमच्या वागण्यात आहे. जर तुम्ही स्वतःला बदललं तर तुमच्या जीवनात आनंद नक्की येईल. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांनी सांगितलेले आनंदी जीवनाचे 7 अत्यंत सोपे पण शक्तिशाली नियम. हे नियम पाळले तर जीवनात सुख, समाधान आणि मानसिक शांतता नक्की येईल. हा माझा स्वामी समर्थांवरचा विश्वास आहे. ते नियम कोणते आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर एकही नियम तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नियम 1. जे आहे त्यात समाधानी राहा. स्वामी समर्थ म्हणतात, अभावात दुःख नसतं, असमाधानात दुःख असतं. जे नाही त्याचा विचार करू नका. जे आहे त्याबद्दल दररोज देवाचे आभार माना. समाधान आले की आनंद आपोआप येतो. आणि जे आपल्याकडे नाही त्याविषयी आपण उगीचच दुःख करत बसतो. नियम 2. कुणाचं वाईट चिंतन करू नका. दुसऱ्याचा द्वेष दुसऱ्याला नाही, आपल्यालाच जाळतो. स्वामी समर्थ सांगतात, वाईट विचार ठेवणारा स्वतःला आपला शत्रू बनतो. मन स्वच्छ ठेवा. आनंद तिथेच राहतो जिथे आपलं मन स्वच्छ राहतं. दुसऱ्याविषयी द्वेष कधीच बाळगू नका. 3. सकाळची सुरुवात नामस्मरणाने करा. सकाळी उठल्यावर फक्त एकच वाक्य म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी माझं नाव घेतोस त्या दिवशी मी तुझ्या सोबत असतो. दिवस हलका जातो, मन शांत होतं आणि काम सोपं होतं. नियम 4. जे मिळालं ते स्वीकारायला शिका. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. स्वामी समर्थ म्हणतात, स्वीकार करणाऱ्यांचं ओझं हलकं असतं. जे झालं ते मान्य करायला शिका. उगीचच त्याचा पश्चाताप करत बसू नका. पण आशा सोडू नका. स्वीकार बरोबर शांती, शांती बरोबर आनंद, असे स्वामींनी आपल्याला सांगितलेले आहे. नियम 5. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका आणि अपेक्षा ठेवू नका. जेवढा विश्वास जास्त तेवढा तुम्हाला धोका होऊ शकतो. अपेक्षा जितक्या जास्त दुःख तितकं मोठं. स्वामी समर्थ सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव, माणसावर नाही. अपेक्षा कमी ठेव, आनंद आपोआप वाढेल. नियम 6. सेवा आणि दान करा. स्वामी समर्थ म्हणतात, देणारा कधी रिकामा राहत नाही. थोडी सेवा करा, थोडं दान करा, थोडं प्रेम वाटा, मन भरून येईल आणि आनंद खोलवर रुजेल. हे स्वामी समर्थांचं आवडता नियम आहे आणि हे केलं तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. नियम 7. जे काही घडतंय ते स्वामींच्या इच्छेने आहे असं माना. असं मानलं तर तुमचं दुःख पूर्ण कमी होईल. हा सगळ्यात मोठा नियम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी जे करतो ते तुझ्या भल्यासाठीच असतं. विश्वास ठेवा, सोडून द्या आणि निर्धास्त राहा. चिंता संपते आणि आनंद सुरू होतो. हे 7 नियम खूप मोठे नाही पण जीवन बदलणारे आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, आनंदी माणूसच माझ्या सर्वात जवळ असतो. आजपासून हे नियम आचरणात आणा आणि तुमचं जीवन खरंच खूप सुंदर होताना बघा. स्वामी समर्थांना फक्त एवढंच अपेक्षित असतं, तुमचं मन स्वच्छ, तुमची श्रद्धा चांगली असली की स्वामी समर्थ तुमच्या नेहमी पाठीशी असतात. तुमच्या मनात कोणाविषयी काहीच द्वेष ठेवू नका. तुमचं मन साफ आणि स्वच्छ ठेवा. श्रद्धा अटळ ठेवा, विश्वास ठेवा. बघा, तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होतं. हे स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितले जाणारे छोटे छोटे नियम आहेत, ते तुम्ही नक्की पाळा. स्वामीवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.